चला या स्पर्धेचा नियम आहे आपला 12वा खेळाडू ऑफिशियल स्कोरजवळ असणं गरजेचं असेल. जर आपला 12वा खेळाडू नसेल तर आपल्याला 2 धाबांची पेनल्टी या स्पर्धेच्या निमित्ताने दिली जाणार आहे. त्यामुळे दहेगाव टीम यस आलेला आहे आपला 12वा खेळाडू. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 11 खेळाडूंना कंपल्सरी ड्रेसिंग पाहिजेच. 12व्या खेळाडूला ड्रेसिंग नसेल तरी चालेल, पण 11व्या खेळाडूला ड्रेसिंग हा कंपल्सरी हवाय. या स्पर्धेचा नियम आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय दहीगाव संघ, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय शिरोळ. एक चांगली लढत आहे. सुरेश स्मृती चषकामध्ये आपण या संघाला खेळत असताना पाहिलं होतं. स्ट्रायकर एंडला बॅटर कुणाल आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅटरचा विचार केला तर समीर बॅटिंग एंडला. शिवा गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पूल होतोय सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल चौकार आला आणि चौकारासाठी कॅश प्राइज झालंय. सन्माननीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज कुणाल या खेळाडूसाठी नक्कीच पाहायला मिळतंय. ड्राइव्ह केलाय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचा आहे. एक चांगला बॉल, त्याला सन्मान देत असताना बॅटर कुणाल पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आणि चांगला खेळाडूचं वैशिष्ट्य मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलंय. पहिलाच बॉल खरा बॉलचा खरपूस समाचार आणि दुसरा बॉल आपण पाहिलात तर सिंगल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 4. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतची टोटल 5 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कॅश प्राइज झालाय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज या षटकारासाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. 11 धावा धावपलकावरती आहेत. हो इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. बॉल बाउंड्रीच्या बाहेर येतो चौकार. प्राइज शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज या चौकारासाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा 15 बनवल्या गेल्यात. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक बॅटिंगचा विचार केला तर कुणालने 5 बॉल 14 बनवलेले आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर 15 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल आहे. ट्रॅव्हल होतोय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावलेत. इथे क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नशिबाचा चौकार.
इथे आणखीन एक कॅश प्राइज झाला, 200 रुपयांचा कॅश प्राइज बॅटर कुणालसाठी शंतनू बेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी 6 बॉल 18 वैयक्तिक कुणाल बॅटिंग करतो आणि संघाची धावसंख्या 1 षटक समाप्त 19 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुनाफ एक आघाडीचा अष्टपैलू खेळाडू आहे. खर्डी कसारा क्रिकेट असोसिएशन मधील एक नामांकित अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील एक मोठं नाव. तर शहापूर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ओपन क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू आज गोलंदाजी मार्कवरती शिरो संघासाठी बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. तुम्ही सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळाल पण आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे आणि गावाच्या नावाच्या अस्मितेसाठी आज मुनाफ मैदानाच्या आतमध्ये शिरो संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. दुसरं षटक आहे, पहिलं षटक खराब राहिलंय, कमबॅक करणारी गोलंदाजी या गोल षटकामध्ये मुनाफला करावी लागणार आहे. कारण पहिलं षटक 19 धावसंख्या बनवली आहे दहीगाव संघाच्या माध्यमातून आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल मुनाफ राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पुन्हा समोरच्या बाजूला बॉलला उडवलाय. पॉपिन्स बॉलच्या पाठीमागे आहेत, प्रयत्न खराब राहिलेत, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नशिबाचा चौकार. इथे 4 धाब्याने धावफलक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पॉपिन्सने चांगला प्रयत्न केलाय, पॉपिन्सला शेवटच्या क्षणी आतमध्ये ढकलायचं होतं, त्यानंतर जर पाहिलं तर 4 धाबा मिळाले धावफलकावरती आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय, फटका फसलाय, तू मैं एक तेरी एक मेरी, अब मैदान के बाहर जाने की बारी. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अजय. एक आघाडीचा बॅटर आहे, चांगला खेळ करण्यासाठी माहीर असलेला हा खेळाडू चर्चेतला खेळाडू आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पॉपिन्स बॉलला अडवतायत. सिंगल मिळते आणि सिंगल नंतर जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. पॉपिन्सची आपण मुलाखत पाहिली, पॉपिन्सने सांगितलं आम्ही खूप ताबात आहोत, काटा काढणार आहोत आणि काटा काढण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये दोन्ही संघ करताना पाहायला मिळतील. शिरो संघाचा विचार केला तर शिरो संघ खूप चांगला संघ आहे. दहीगाव संघाचा विचार केला तर दहीगाव संघ ही खूप चांगला संघ पाहायला मिळतोय. तोडीस तोड मॅच पाहायला मिळणार आहे, पैसा वसूल मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांचा पारणं फेडणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघ जर पाहिले ना तर शेवटपर्यंत हार मानणारे संघ नाहीत. अनेक वेळा एकमेकांना पराभूत केलंय. स्वीट हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेला, सीमा पार, मितील दाबाच्या रेल चौकार. बॉल मैदानाच्या बाहेर झालाय कल्टी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, 200 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. या चांगल्या फटक्यासाठी शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 28 झालेत. फुल टॉस, फुल टोल वसूल, बॉल मैदानाच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम सिक्सर.
ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय बॉलच्या वाटे हो हो गुड फिल्डिंग बॅकअप पहा खूप चांगला बॅकअप पण डीपला पाहिलात तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या 2 धाबे धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे टोटल 38 धाबा पहिल्या मॅच मध्ये धाबांचा पाऊस दुसऱ्या मॅच मध्येही खूप चांगली सुरुवात दहीगाव टीमच्या माध्यमातून अजय आणि कुणाल पुन्हा आता टायमिंग नाही लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला बॅटरने क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेला धावतायत अगदी इथे पाहिलं गेलं तर सिंगल मिळते सिंगल नंतर आपण पाहिलं तर एक धाव मिळते क्रिकेटची लाईफलाईन वापरली गेली मैदानाच्या आतमध्ये एका धाब्याला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि त्या धाब्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय मुंबईचा वडापाव आणि क्रिकेटमध्ये धाब आणि घरामध्ये मोठा भाव महत्वाचा आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले सिंगल धाबेचा प्रयत्न केला सिंगल मिळाली 39 झाले एक गडी बाद झालाय हो 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 खोलात टाकलेला बॉल उडवलाय इथे पाहिलं गेलं तर खूप चांगला षटकार बॅटर कुणालच्या बॅटमधून हा सिक्सर बॉल 36 धाबा अर्धशतक पाहायला मिळेल का शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झाला पुन्हा आता खोलात टाकलाय सरळ बाटणे इथे पाहिलं गेलं तर तेच काम पाहायला मिळालंय 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय गुड रनिंग बिटवीन द विकेट भागीदारी महत्वाची आहे मग ती संसारातली असो क्रिकेट मधली असो किंवा बिझनेस मधली असो भागीदारी महत्वाचा आहे भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बनली आहे टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 47 47 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 38 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कुणाल पांढरे मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 4 वरती बॅटिंग करत असताना अजय एका बाजूने साथ देतोय दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा पहा इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर झालंय डिस्ट्रॉय आणि फलंदाज क्लीन बोल्ड झालाय फलंदाज बाद झालाय तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय 47 धावा झाल्या 2 गडी बाद झाले आपण सुमधुर संगीत ऐकलं ठाण्याचा अभिमान ठाण्याचा स्वाभिमान बाबेश पवार खरं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील खेळाडू आज एक इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचतो तो म्हणजे अभिमान शहापूरचाच एक खेळाडू आपण पाहिलं खरं तर शेरेगावचा सुपुत्र आज इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या टेनिस क्रिकेटला कमी लेखून चालणार नाहीये कारण आयपीएल मध्ये लेदर क्रिकेट सुद्धा आपल्या टेनिस बॉल क्रिकेटर खेळू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमकार टारमले आयपीएल मध्ये आज या वर्षीच्या अंगामध्ये 30 लाख रुपयांची बोली लागली आहे सनरायझर हैदराबाद या संघामध्ये तो खेळताना पाहायला मिळणार आहे कदाचित भविष्यातील या विभागातील एखादा खेळाडू इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाला तर नवल वाटणार नाही कारण सातत्याने अशा जर स्पर्धा या विभागामध्ये होत गेल्या ना तर यामधील एखादा खेळाडू नक्कीच आपला मोठ्या लेवलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल कारण आपल्या खेळाडूंची प्रतिभा जर पाहिली ना खूप चांगली प्रतिभा आहे खूप चांगला खेळ आहे आणि व्यासपीठ खरं तर मिळत नव्हतं ते व्यासपीठ उभा करून दिला चांगला बॉल इथे पाहिलं अक्कू टप्पाचा बॉल बाकपूट वरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अजय आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय म्हणून म्हणलं जातं ना कट्ट्यावरील गप्पा घरातील पप्पा बाहुबली मधील कटप्पा आणि गोलंदाजी मधील टप्पा महत्वाचा आहे मग तो खराब असो किंवा चांगला असो टप्पा महत्वाचा आहे इथे टप्पा योग्य टाकला आतापर्यंत इथे डॉट बॉल आला पुन्हा एकदा फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉल पासून राहिले दूर डीपला क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला काय वेगाने धावला क्षेत्ररक्षक खेळाडू 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली
अगदी सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. कन्वर्ट महत्वाचा आहे. 1x2 2x3 इथे कन्वर्ट केलं गेलं आणि इथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक 49 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण अनाऊन्स करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा मिस टाइम फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप झालाय. हो 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 काय घडलंय. कोणाचा कॅच ड्रॉप झालाय. अजयचा कॅच ड्रॉप झालाय. दारू सोडा, पान सोडा, नशा सोडा, तंबाखू सोडा, सर्व सोडा. क्रिकेट मधले कॅच नका सोडू, त्रास होईल. उठता बसता खाता पिता सर्व काही गोष्टी होतील आणि इथे कॅच ड्रॉप झाला. 1983चा वर्ल्ड कप आठवा. जर कपिल देवने झेल पकडला नसता तर 1983चा वर्ल्ड कप इंडियाने जिंकला नसता. सूर्यकुमार यादवने जर 2025 मध्ये वर्ल्ड कप मध्ये जो झेल पकडला नसता ना तर भारताने वर्ल्ड कप जिंकला नसता. कारण एका झेलचं महत्व पहा. 2 वर्ल्ड कप जिंकून दिले ते एका झेलने. त्यामुळे झेल सुटले ना तर त्रास होतो. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. इथे पाहिलं गेलं तर प्रयत्न केला. दूरवरती राहिला खेळाडू आणि पंचांचं बोट आलंय आकाशाकडे. फलंदाज झाला इथे धावबाद. आणखीन एक विकेट. झाले 3 गडी बाद झाले. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दैगाव संघाचं वर्चस्व राहिलंय पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिजे शिरो संघ कशी बॅटिंग करतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 51 झालेत. 3 गडी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. तो म्हणजेच प्रथमेश. नवीन मॅच ओवी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्ष श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी. चांगला बॉल इथे पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पाहायला गेलं तर कॉलिंग खराब झालंय का पाहावं लागेल. नक्कीच पंच वाट पाहत आहेत. पंचांच्या निर्णयाची आम्ही आपण वाट पाहतोय. नक्कीच डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. इथे पाहिलं गेलं तर कदाचित सिंगल झाले की काय पाहूया. तिथे पंच चर्चा करतात आणि पंचांनी रेफर केलं गेलंय थर्ड अंपायर. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील दसराजी कुपशे सर. यस धावबादसाठी थर्ड अंपायर आहे. टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून साइड अँगलने चेक केलं जात आहे. धोक्याची घंटा वाजेल का. धक 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 वाढली आहे. इथे पाहिलं गेलं तर पाहूयात डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पेंडिंग आहे. पेंडिंग आहे. पाहूया थर्ड अंपायरचा निर्णय काय येईल. आणि थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. फलंदाज असेल आउट. फलंदाज पोहोचेल तंबूच्या आश्रयाला. येस व्हाईट बॉलचा कॉल आहे. व्हाईट साठी येस ऑफिशियल पंचांचा आहे. येस दसरथ सर चेक करा व्हाईट साठी सुद्धा. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये दसरथ सर आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. व्हाईट आउटचा तर कॉल आलाय. आपण व्हाईट बॉल साठी चेक करूयात. डिलिव्हर केला गेलाय बॉल. इथे पाहिलं गेलं तर ऑन द पिचिंग आहे आणि त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. इथे वाईटची सिंगल धाव मिळेल. सिंगल धावून त्या धावफलक पुढे. कारण जेव्हा जेव्हा एखादा बॉल लाईन वरून जातो ना तेव्हा तेव्हा पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय. कारण लाईनच्या थोडासा बाहेरून म्हणजे किंचित बाहेरून बॉल होता. त्यामुळे पंचांनी इथे कळवलं व्हाईट बॉलचा इशारा आला. कारण अतिशय चांगला कॉल दसरजी कुपशे सरांच्या माध्यमातून. 52 झालेत. 4 बॉलचा खेळ. 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये गॅप आहे मोठा. नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. 200 रुपयांचं कॅश प्राइज झालं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील. नेक्स्ट मॅच एका बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरबाडी संघ, दुसऱ्या बाजूला श्री
गणेश स्पोर्ट्स बिरवाडी टीम. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघ कॅप्टनला विनंती आपण या लगेच. 56 झालेत. शेवटचा बॉल आहे या मॅच मधील, या इनिंग मधील. पुढे ड्राईव्ह केलाय, खरं तर इम्प्रोवायझिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने. इथे सिंगल मिळाली, सिंगल नंतर 57 झालेत. 58 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. टीम आपण पाहिलं गेलं तर शिरोज संघाला. त्याचबरोबर एक खुशखबर आहे, खास कुणबी समाजासाठी एक नामांकित स्पर्धा, एक मानाची स्पर्धा, कुणबी समाजाच्या अस्मितेची स्पर्धा, कुणबी चषक 2026. पहिल्या क्रमांकासाठी रोख रुपये 50,000 रुपयांचा कॅश प्राइज, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 25,000, तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 15,000 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 7,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि पंचम क्रमांकासाठी सुद्धा 7,000 रुपयांचा कॅश प्राइज. तब्बल 5 पारितोषिक असणारी स्पर्धा दिनांक 11 फेब्रुवारी ते दिनांक 15 फेब्रुवारी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर कुणबी समाजातील काही संघ इच्छुक असाल तर आपण नक्कीच दशरथजी कुपशे सर आणि ज्ञानेश्वर विशे सरांशी संपर्क साधू शकता. तुमच्या भेटीसाठी, तुमच्या समाजाच्या उन्नतीसाठी, तुमच्या समाजाच्या मानाच्या, अभिमानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि परंपरेची स्पर्धा खरं दशरथ कुपशे सर आणि ज्ञानेश्वर विशे सरांच्या माध्यमातून A1 कुणबी जोडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीम, एका बाजूला बिरवाडी टीम ओव्ही स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ. आपल्याला विनंती असेल टॉस साठी या प्लीज. कंपल्सरी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण वेळ घेऊ नका प्लीज. ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाहीयेत. दुसऱ्या बाजूला श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ, आपला कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. प्लीज टॉस साठी या, विनंती करतोय. बिरवाडी संघ ओव्ही स्पोर्ट्सचे कॅप्टन्स आलेले आहेत. श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाहीयेत. प्लीज या लगेच. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. एक चांगली मॅच रंगेल यात मात्र शंका नसेल, कारण दोन्ही एकाच गावातील संघ. बिरवाडी संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये यस दोन्ही संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. विनंती करूया आपण टॉस साठी. सन्माननीय आदरणीय संकेत वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. मॅच क्रमांक 3, एका बाजूला टीम श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघ. एकाच गावातील हे दोन संघ आहेत. कदाचित एकाच मैदानावरती सराव करणारे संघ आहेत. कोणाची नस कुठे दाबली की कोणाला कुठे त्रास होतो हे माहिती असलेले संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला विनंती असेल संकेत वेकंडे साहेब, आपल्या आपण टॉस करूयात. संकेत वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. एका बाजूला श्री गणेश स्पोर्ट्स ओव्ही स्पोर्ट्स. कॉल कोण करेल? यस कॅमेरा ऑन आहे, त्यामुळे कॅमेराकडे थोडस. ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघ कॉल करेल. ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघ कॉल करेल. छापा हा कॉल. यस जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय, प्रथमतः बॅटिंग कराल की बॉलिंग कराल? समोरचा संघ तुमच्याच गावातील आहे. अनेक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असाल, सातत्याने एका संघातही खेळत असाल. आज एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताय. काही रणनीती आणि किती धाबा वरती रोखण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल? नक्कीच 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ही पहिलीच टुर्नामेंट आहे आमची अशी बाहेर की एक समोर एक खेळतोय आम्ही. तसं ग्राउंडवर एकत्रच खेळतो, तसं सगळ्यांच्या खेळ माहिती येतात आम्हाला. आता एकत्र तुम्ही सातत्याने सराव करताय, त्याच्या समूहातील तुम्हाला बॅटरी माहिती आहेत, कोणता खेळाडू कसा खेळतोय, काय खेळतोय, कोणत्या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न, त्यांच्या संघामधील खेळाडूला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? नक्कीच चेतन आहे, कृतिक आहे, अजून 2-3 प्लेयर आहेत नवीन, ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. येस टॉस तुमच्या विरोधात गेलेला आहे. एकाच गावातील दोन्ही संघ आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट आज खेळताय. खर तर अनेकांना हे बॅटल आवडत नाही, पण आज पाहायला मिळेल हे बॅटल. टॉस तुम्ही जिंकला असता, तुम्ही निर्णय काय घेतला असता या मॅच मध्ये? आम्ही टॉस जरी विन झालो असतो तरी बॅटिंगच घेणार होतो. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालेलं आहे या मॅच मध्ये. किती धावा धपलकावरती पाहताय आणि कोणते खेळाडू असतील? बॅटिंग चांगली करावी लागेल. या समोरच्या संघातील कोणते गोलंदाज ज्याच्यावरती जास्त अटॅक या मॅच मध्ये होईल? नाही, चांगले गोलंदाज आहेत ओव्ही स्पोर्ट्स कडे, पण त्यांनी आता सांगितलं की 40-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. बघू आमच्या परीने किती मारता येतात ते आम्ही प्रयत्न करू. बाकी वेट अँड वॉच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगली लढत, मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम.
2 धाबा कंप्लीट झाल्यात. पहिलाच बॉल आणि डॉट, दुसरा बॉल आपण पाहिला तर 2 धाबा. या मॅच मध्ये जबाबदारी असेल ना खरं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती म्हणजे पॉपिन्स आणि मुनाफ या 2 खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी असेल. कारण मुनाफने सूरज स्मृती चषकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती. या मॅच मध्येही तसाच खेळ या स्पर्धेमध्ये करावा लागेल. पॉपिन्स इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अजयने इथे दांड्या वाकवल्यात. अजयने दांडी गुल केली आहे. बॅटर पॉपिन्स मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये मतीन एक जुना खेळाडू, ओल्ड इज गोल्ड म्हणलं जातं. तर या मॅच मध्ये जो अनुभव आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये वापरावा लागेल. नेहमी म्हणलं जातं ना युवा खेळाडूवरती अनुभव भारी ठरतो. आता या मॅच मध्ये युवा खेळाडू भारी ठरतील की अनुभव भारी पडेल पाहायचं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड म्हणलं जातं. या मॅच मध्ये एक्सपिरियन्सचा कसा वापर केला जातो मतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं. आता या मॅचची संपूर्ण जबाबदारी मतीनच्या खांद्यावरती असेल आणि दुसऱ्या बाजूला मुनाफच्या खांद्यावरती असेल. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल. दोघांनाही एक अस्त्र आणि एक शस्त्र म्हणजे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये वापरावं लागणार या मॅच मध्ये. मुनाफ मतीन ऑन दी स्ट्राईक. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टायमिंग करता आलेला नाहीये. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघालाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे डीप प्लस सिंगल बेल आणि सिंगल नंतर स्ट्राईक होईल. रोटेट ऑन दी स्ट्राईक असेल तो म्हणजेच आघाडीचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने बॅटिंग, ज्याच्या बॅटिंगची चर्चा राहिली या संपूर्ण विभागामध्ये तो म्हणजेच मुनाफ ऑन दी स्ट्राईक असेल. या मुनाफला लवकर थांबवलं तर खरं तर दहीगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजणार नाही. आणि जर मुनाफ शेवटच्या बॉल पर्यंत राहिला ना तर या मॅच मध्ये सातत्याने प्रत्येक बॉल वरती दहीगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजताना पाहायला मिळेल. कारण या मॅच मध्ये या सामन्याचं संपूर्ण विजयाचं समीकरण अवलंबून असेल ना ते म्हणजे मुनाफ या खेळाडूवरती. पहिला बॉल तो फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट टॉम पूल बॉल होते मैदानाच्या बाहेर. गुल सिक्सर. धन्यवाद. कॅश प्राइज झालं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी रोख 500 रुपयांचा कॅश प्राइज. 9 धावा धावफलकावरती एक गडी बाद झाला. पुन्हा एकदा हो 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 गोलंदाज असू द्या कितीही चाप्टर, मी आहे खूपच हुशार, मी मारणार मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर मारला, हेलिकॉप्टर सिक्सर. माध्यमातून पारितोषिक आलं 500 रुपयांचं कॅश प्राइज. मी टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. आपण विधानसभेचं बिगुल पाहिलं, महानगरपालिकेचं बिगुल पाहिलं, त्यानंतर नगरपालिकेचं बिगुल पाहिलं. आता कदाचित तुमच्या विभागामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं बिगुल वाजताना पाहायला मिळेल. कोण कोणाचा टप्प्यात आणून कार्यक्रम करणार आपल्याला पाहायचा. अनेकांचे टप्प्यात आणून कार्यक्रम केले जातात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बॉल जर टप्प्यात आला ना तर टप्प्यात कार्यक्रम केला जातो. तेच केले गोल बॅटर मुनाफच्या माध्यमातून. या मॅच मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 43 धाबांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती असेल तो म्हणजेच कुणाल पांढरे गोलंदाजी मार्क वरती. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी आता फिल्डिंगचा विचार केला तर फिल्डिंग आहे ती म्हणजेच डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर
डीप बॅकवर्ड पॉइंटला, म्हणजे क्षेत्ररक्षणाची रचना पहा. बॅकवर्ड पॉइंटला बाहेर खेळाडू काढला, अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये आपण नेहमीच बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू पाहतो, पण या मॅच मध्ये मुनाफसाठी नाही मतींसाठी एक वेगळ्या क्षेत्ररक्षणाची रचना या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थातच दहीगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगली क्षेत्ररक्षणाची रचना, चांगला इथे योजना आखली गेली आणि या योजनेमध्ये बांधलं जाणून योजनेमध्ये अडकवलं जाईल का पाहायचं आहे. अगदी गोलंदाजी मार्कवरती कुणाल पांढरे पहिला बॉल टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. समोर बॅटिंगचा विचार केला तर मतीन बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 हो, सिंगल हँडेड स्ट्रोक. इथे बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले आपण पाहूया तो योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. स्लॉट मध्ये टाकलेला बॉल अगदी ऑन साइडला सिंगल हँडेड, शेवटच्या क्षणी हात सुटला होता, एक हाती हा फटका, अगदी बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 21 धाबा. 500 रुपयांचा कॅश प्राइज शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून. स्विच हिट, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लगा तो टाली नहीं तो गाली, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. धाबांचा पाऊस पडा, 200 रुपयांचा 500 रुपयांचा कॅश प्राइज जिंका. सुवर्ण संधी आहे, सुवर्ण संधीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. 25 झालेत, 18 बॉल मध्ये बनवायच्या होते तब्बल 43 धाबांनी आता बनवलेले आहेत, त्या म्हणजे 2 बॉल मध्ये 10 धाबा. समोर मतीन. इथे पाहायला गेलं तर टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, आलेला कार्य केलं गेलं, ऍक्शन वरती रिॲक्शन केली गेली आहे आणि फलंदाज मतीन बॅक टू डग आउट. नवीन बॅटर रमेश स्ट्रायकर विनला. हो हो हो, स्विंग अँड मिस डॉट बॉल. कमबॅक करणारे बॉल पाहायला मिळाले. तर मतींची विकेट गेल्यानंतर आता रमेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज कुणालचं मी कौतुक करेल यासाठी पहिल्या 2 बॉल मध्ये त्याने एक्स्ट्रा वेग दाखवला आणि त्यानंतर थोडेसे फिंगर रोल केले गेले. अगदी आतमध्ये येणाऱ्या बॉलवरती मतीन फसला आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर बाहेर निघणारा बॉल अगदी रमेशला थांबवून गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 25 धावा, 2 गडी बाद 25 झालेत. पुढे समोरचा बॉल लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक डीपला. राज बॉलच्या पाठीमागे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फिल्डिंगचं 7 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दहीगाव टीमला राजच्या माध्यमातून मिळते आणि 26 धाबा 32 बनवायच्या आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. आता संपूर्ण जबाबदारी या मुनाफच्या खांद्यावरती आहेत. मुनाफला या मॅच मध्ये मोस्ट इम्पॅक्टफुल खेळ मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. त्याचबरोबर शोएब शिरोळचे खरं तर समालोचक आहेत, त्यांच्या माध्यमातून साठी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून खरं तर ते ही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपले मनापासून स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांनाही आलेत. त्याचबरोबर शिरो टीम साठी सुद्धा शोएब साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. हो 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 हो, बॉलला केलंय हुक, बॉलला केले हुक. फलंदाजाला आहे धावांची भूक. बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर. झापूक झुपूक झापूक झुपूक, सिक्सर.
धन्यवाद डीजे. इथे खूप चांगली बॅटिंग मतीनच्या माध्यमातून मुनाफच्या माध्यमातून 3 बॉल 18 अगदी कम खर्चा और ज्यादा चर्चा. 3 बॉल मध्ये 18 मतीनने बनवल्यात, 2 मध्ये 32 झालेत, 2 मध्ये आता बनवायचे आहेत 25 धाबा. 12 बॉल 32 बनवलेत, 12 बॉल बनवायचे आहेत, त्या म्हणजेच या मॅच मध्ये 26 धाबा. खूप मोठ्या धावसंख्येचं पाठलाग म्हणून म्हणलं जातं ना, या क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या आजपर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाहीये. या मॅच मध्ये विजयाची गॅरंटी कोण देणारी धावसंख्या सांगतो ते पाहायचं आहे. 12 बॉल 26 बनवायचे आहेत, 12 बॉल 32 बनवले आहेत, त्या म्हणजे शिरोळ संघाने. आणि समोर जर बॅटिंगचा विचार केला तर रमेश ज्याने 2 बॉल फेस केलेत, 1 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सारण्यासाठी प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागणार आहे, कारण प्रथमेशचा विचार केला तर तिसरं निर्णायक षटक या मॅच मधलं प्रथमेशच्या खांद्यावरती कॅप्टनच्या माध्यमातून सोपवलं गेलंय. पहिला बॉल इथे नो बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. नो बॉल आणि नो बॉलच्या स्वरूपामध्ये अवांतरची 1 धाव, एका धावेने धाव फलक. बाय 1 गेट 1 फ्री, एकावर 1 फ्री मिळतोय, त्यामुळे आता इथे फ्री हिटचा बॉल पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, अगदी फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलचा आस्वाद कसा घेतला जाईल या मॅच मध्ये पाहायचा, कारण फ्री हिटच्या बॉलवरती जर एक्स्ट्रा धावा आल्या, एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये निर्णायक मोमेंट ठरेल, निर्णायक क्षण ठरेल की मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण पाहायला मिळेल. कारण एक फ्री हिटचा बॉल आहे. समोर रमेश फुल टॉस, मिस टाइम फटका, अगदी क्षेत्ररक्षक राज बॉलच्या खाली. प्रेझेन्स ऑफ माइंड थोडस खराब, कदाचित बॉल पकडल्यानंतर टाकण्याचा प्रयत्न थोडासा उशीर केला, तत्पूर्वी सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच टोटल 34. म्हणजे बनवायचे आहेत 12. 11 बॉल मध्ये 24. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फ्री हिटचा बॉल कन्वर्ट करता आलेला नाहीये फुल टॉस बॉलला, त्यामुळे इथे धावा मिळालेला आहे. त्या फक्त आणि फक्त सिंगल नंतर धावफलकावरती जर आपण धावफलक पाहिला तर 34 धावा, 2 गडी बाद आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. 11 बॉल 24 बनवायचे आहेत. समोर स्ट्रायकर एंडला मुनाफ. या मॅच मध्ये मुनाफला जे काय आहे ते करावं लागेल, जे काय आहे संघाचा आधारस्तंभ बनावा लागेल, संघाचा कर्दनकाळ बनावा लागेल, संघाचा इम्पॅक्टफुल बॅटर या मॅच मध्ये बनावं लागेल. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. अगदी पाहिलं गेलं ना, म्हणलं जातं आपण शेतकरी पुत्र आणि शेतकरी पुत्र म्हणलं की प्रत्येकाच्या काळामध्ये, प्रत्येकाच्या जुन्या काळामध्ये आपण एक मारका बैल प्रत्येकाच्या घरी पाहायचो. तर तो मारका बैल असला, त्याला कितीही मारणारा असला, त्याला एखादी व्यसन टाकली की तोही थांबतो. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा मारका बैलाला व्यसन टाकली तो मारायचा बंद होतो. क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा इन्फॉर्म बॅटर असला ना, इन्फॉर्म बॅटरला जर एखादा यॉर्कर टाकला ना तर तोही धावा काढायचा बंद होतो. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉलला मुनाफ डॉट बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. इथे पाहायला गेलं तर लोणावळ्यामध्ये फेमस आहे चिकी. मुनाफच्या फलंदाजी समोर दहीगाव संघाची गोलंदाजी पडली आहे फिकी. षटकार. म्हणलं जातो ना, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ कधी बदलेली असा नियम नाहीये. या मॅच मध्ये खेळ आणि वेळ बदलायला सुरुवात झाली. आता खेळ बदलला, वेळ बदलली, आता वेळ कोणाची बदलली पाहायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज झाले या षटकारासाठी. मुनाफ पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज. 9 बॉल 18 बनवायचे आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठला करत असताना मनुष्य के साहस से कोई लक्ष्य बडा नाही होता, हेच दाखवलं या मॅच मध्ये. माणसाच्या इच्छाशक्तीवरती डिपेंड आहे की समोरचं लक्ष किती मोठं आहे, किती छोटं आहे. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर तुम्ही यशाची उंची गाठवू शकता. आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न मुनाफ मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि गोलंदाज वायच्या स्वरूपामध्ये त्याला साथ देत आहेत. सिंगलच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 41. 58चा पाठला करत होता. 9 बॉल 17 धाबांची अजूनही गरज. पुन्हा एकदा इथे पाहूयात खरा बॉलचा कॉल इथे पंचांच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी आहे. तर म्हणलं जातं ना,
इलिगल काम कराल तर तुम्हाला घरातले इट ठेवत नाही. मग ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही इलिगल बॉल टाकाल तर तुम्हाला पंच सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दाबा बहाल करताना पाहायला मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. तेच पाहायला मिळाला. त्यानंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 9 बॉल आणि 16 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारी टीम अर्थातच शिरो टीमला, इन्शा स्पोर्ट्स शिरो टीम. मुनाफ ऑन दी स्ट्राइक. हेलिकॉप्टर हो 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 हो. आणखीन एक लाजवाब शोक समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. शंतनू बेकंडे साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि यानंतर विनंती आहे सन्माननीय आदरणीय पप्पू खाडे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय पप्पू खाडे साहेब आपण या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. लाजवाब फटका पुन्हा एकदा. बॉलला केलंय हुक. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा बुक. सिक्सर. हेलो बोलो सर, थोड़ा बाहर हो, मुझे मेल करो ना, मेल करो ना. अरे मैं थोड़ा कार्यक्रम में हूँ, डीजे चालू है यहाँ पे, आवाज नहीं आता है. हाँ हाँ मैसेज करो मैसेज. फुल टॉस. सामना फिनिश. सामना जिंकलाय शिरो संघाने. या सामन्याचा शिल्पकार, या सामन्याचा हिरो ठरलाय तो म्हणजेच मुनाफ. आपल्याला विनंती आपण या मंचावरती आपल्याला भरपूर सारे कॅश प्राइज आणि या षटकारासाठी सुद्धा शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जातं. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपल्याला या व्यासपीठावरती दिला जातो. 8 बॉल मध्ये तब्बल 7 षटकार मारलेले आहेत ते म्हणजे मुनाफच्या बॅट मधून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्या मुनाफ पाहायला मिळतो. चला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ क्षेत्ररक्षण लगेच लाभा. श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. धन्यवाद. डीजे प्लीज थांबा. शिरो टीम आपण बाहेरून आला तर खूप चांगलं वाटेल प्लीज, कारण आयोजक आहात तुम्हीही अनेक स्पर्धा साधने घेत आहात. जर मैदानाच्या आतमधून आलं तर थोडंसं भागायला ते चित्र थोडंसं वेगळं वाटत आहे. त्यामुळे थोडंसं मैदानाच्या बाहेरून सीमारेषेच्या बाहेरून जर आलात तर आयोजकांना खूप चांगलं वाटेल आणि चांगली शिस्त या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. या मॅच मध्ये कोण जिंकणार, ही मॅच कोण जिंकणार, आता कस पणाला लागणार या मॅच मध्ये. कारण एका बाजूला बॅटर्स आहेत, एका बाजूला बॉलर्स आहेत. कारण बिरवाडी संघ आज 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. लढाई आहे बिरवाडी गावामध्ये. ही मॅच कोण जिंकणार, कारण श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ की ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. जेव्हा जेव्हा एका वेळीच मैदानाच्या आतमध्ये सराव करतील ना तेव्हा एकमेकांच्या अगेन्स्ट चर्चा होईल की आम्ही या मैदानावरती खेळलो, या मैदानावरती आम्ही तुम्हाला पराभूत केलं, तुमच्या गोलंदाजाला आम्ही धुतलं. आता या मॅच मध्ये कोण कोणाला धुणार, कोण कोणाला फोडणार, कोण कोणाला तोडणार आणि या मॅच मध्ये कोण चांगला खेळणार पाहायचं आहे. कारण एकाच गावातील 2 संघ, मैत्रीपूर्ण लढत, भावाभावांमध्ये लढत आहे, भावकीमध्ये लढत आहे आणि दोन्ही संघांच्या दरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला विनंती असेल शिरो टीम या लगेच प्लीज आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. डीजे मास्टर प्लीज थांबा. येस संपूर्ण इथं टॅली चालू आहे. कदाचित एखादा टॅलीचा कोर्स करूनच आता इथे बसावं लागेल ॲज ऑफिशियल स्कोर, त्याशिवाय लवकर काउंटिंग होणार नाहीये. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. विनंती असेल सन्माननीय निखिलजी बरोरा साहेब, आपल्याला विनंती आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. मुनाफ त्या बॅटिंग केली आहे. मुनाफ अप्रतिम खेळ, लाजवाब, डोळ्यांचं फारणं पडलेत, अक्षरशः पैशांचा पाऊस तर पडलेलाच आहे, दाबांचा पाऊसही पडलाय. मान्यवरांना अपेक्षित होतं की दाबांचा पाऊस पडेल आणि दाबांचा पाऊस पडलाय. चला कॅश प्राइज देऊयात आपण. टोटल कॅश प्राइज आहे ते म्हणजेच कुणाल साठी तब्बल 2300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कुणाल आपल्याला विनंती आहे, सॉरी मुनाफ आपण तब्बल
येस मुनाफने तब्बल 7 सिक्सर मारलेले आहेत. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 3,500 रुपयांचा कॅश प्राइज. शंतनू वेकंडे साहेबांसाठी एकदा टाळ्या आणि मुनाफसाठी सुद्धा टाळ्या. मागणी शंतनू वेकंडे साहेबांची होती आणि पुरवठा मुनाफचा होता. पुरवठा केलाय. 3,500 रुपयांचा कॅश प्राइज. त्यानंतर विनंती असेल शिरो टीम मधलं पहिलं कॅश प्राइज द्या. मतीन आपल्यालाही विनंती, आपल्यालाही कॅश प्राइज आहे तब्बल 700 रुपयांचा कॅश प्राइज. 700 रुपये. आज मुनाफ साहेबांच्याकडून पार्टी की मतीन साहेबांच्याकडून पार्टी. पाहूयात 700 रुपयांचा कॅश प्राइज जिंकल्या. कुणाल या लगेच प्लीज. कुणाल या आपल्यासाठी कॅश प्राइज आहेत. कुणालसाठी तब्बल 2,300 रुपयांचा कॅश प्राइज आहे. लगेच या प्लीज. सागर आणि राज आपल्यालाही कॅश प्राइज आहेत. आपण या लगेच.